नमस्कार. क्लास 38 मध्ये आपले खूप खूप स्वागत. आजच्या या 38व्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत मोती टाका आणि या क्लासमधील 64वा स्टिच आहे हा. आणि या टाक्याचा उपयोग करून एक सुंदर अशी बॉर्डर सुद्धा तयार करणार आहे. तर त्या बॉर्डरसाठी घेतलेले आहे हे 2 थ्रेड, ह्या अँटिक सिक्वेन्स आणि ही नीडल. ही 5 नंबरची नीडल आहे. तर चला तर मग आता आपण मोती टाका बघूया. ती टाका करायला सुरुवात करूया. बघा, यासाठी या कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि त्याचे 6 पदर घेतलेले आहेत बघा. आणि ही 5 नंबरची नीडल घेतली. या रेषेच्या सुरुवातीला म्हणजे इथे नीडल वर काढायची आणि ह्याच्यात नीडल वर काढल्यानंतर म्हणजे थोडंसं अंतर सोडायचं बघा. इथून थोड्याशा अंतरावर नीडल खाली टाकायचे. खाली टाकून पुन्हा थोड्या अंतरावर वर काढायचे बघा याप्रमाणे. आणि काढून घ्यायचे नीडल. अशी आपण आता हा थ्रेड समोर आहे बघा. याप्रमाणे हा थ्रेड समोर ओढून घेतला. तर ही नीडल अशी घेऊन हा थ्रेड साईडला करायचा असा. आणि हा जो छोटासा स्टिच आलेला आहे त्या स्टिचच्या मधून नीडल टाकून घ्यायची बघा. या ही नीडल टाकल्यानंतर हा जो थ्रेड आहे तो या साईडला राहिला पाहिजे, नीडलच्या या साईडला राहिला पाहिजे. याप्रमाणे थ्रेड ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आधी जो आडवा स्टिच होता त्याच्यावर हा आता थोडासा तिरका स्टिच आलेला आहे. आपण इथून नीडल वर काढली होती तर हा तिरका स्टिच आलेला बघा याप्रमाणे. आता परत ही नीडल अशीच पकडून हा जो स्टिच आहे ह्या स्टिचच्या खाली आधीचा जो स्टिच घेतलेला होता तो दिसतो बघा. त्या स्टिचमधून नीडल काढून घ्यायची आहे परत बघा. बघा परत दाखवते. हा जो स्टिच आहे त्यातून नीडल काढायचे आणि हा जो थ्रेड आणि हा थ्रेड आहे तो नीडलच्या खालून टाकून घ्यायचा बघा याप्रमाणे. हा एक स्टिच झाला, हा मोती स्टिच एक टाका झाला. परत आता आधी आपण सुरुवातीला ज्याप्रमाणे अंतर सोडलं होतं तेवढंच अंतर सोडायचं आहे आणि नीडल पुन्हा खाली टाकून थोड्याशा अंतरावर वर काढायचे बघा याप्रमाणे. जास्त अंतरावर वर नाही काढायची, थोडंच अंतर घ्यायचं आणि वर काढायचे याप्रमाणे. पुन्हा हा एक स्टिच इथे दिसतो आडवा आणि हा थ्रेड असा करून घ्यायचा. या साईडला आलेल्या स्टिचमधून आधीच्या स्टिचमधून नीडल काढून घ्यायचे बघा याप्रमाणे. आणि जो स्टिच येतो त्यावर या आडव्या स्टिचवर हा तिरका स्टिच असतो त्याला थोडंसं बाजूला करून दिसतो बघा. हा स्टिच आधीचा स्टिच आडवा स्टिच दिसतो त्यातून नीडल टाकून घ्यायचे आणि हा थ्रेड नीडल खालून घ्यायचा याप्रमाणे. जे असा हा लूप असतो बघा याप्रमाणे. याच्यामधून ही नीडल येते आणि थ्रेड ओढून घ्यायचा. हा दुसरा स्टिच झालेला आहे. पुन्हा पहा ही जी रेषा आहे तिच्या थोडंसं खाली नीडल टाकली आणि थोडंसं पुढे वरती थोडीशी पुढे काढलेली आहे. अगदी बाजूलाच काढलेली आहे, जास्त अगदी जास्त गॅप घेतलेला नाही त्यामध्ये बघा. याप्रमाणे नीडल ओढून घेतलेली आहे आणि हा जो आडवा स्टिच येतो बघा, हा आडवा स्टिच आलेला आहे. यातून हा थ्रेड असाच ठेवायचा आहे आणि यातून नीडल टाकून घ्यायचा आणि हा जो स्टिच आलेला आहे नीडल टाकून घेतल्यानंतर त्याला थोडंसं बाजूला करून हा खालचा आडवा स्टिच दिसतो, ह्या रेषेवरचा आडवा स्टिच दिसतो त्यातून नीडल टाकून घ्यायची आहे आणि थ्रेड नीडल खालून घ्यायचा याप्रमाणे या लाईनवर हे स्टिचेस करून घेते. आणि हे स्टिचेस करून झाल्यानंतर तुम्हाला यापासून नंतर एक बॉर्डर तयार करून दाखवते. बघा याप्रमाणे हा स्टिच करून झालेला आहे. आता इथे नीडल खाली टाकून घ्यायची आहे. इथे आपला स्टिच करून झाला. जो शेवटचा स्टिच असतो त्याच्या खाली नीडल टाकून घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची. या शेपवर मोती टाक्याची बॉर्डर तयार करणार आहोत. ह्या बॉर्डरचा उपयोग तुम्ही ब्लाऊज नेकलाईन, साडी बॉर्डर, स्लीव्स बॉर्डर किंवा कुर्ती नेकलाईन यासाठी यूज करू शकता. साडी बॉर्डर किंवा स्लीव्स बॉर्डरसाठी
सरळ लाईनमध्ये ही डिझाईन तुम्हाला तयार करावी लागणार. तुम्हाला बॉर्डर दाखवण्यासाठी मी हा शेप ड्रॉ केलेला आहे. ब्लाऊजची नेकलाईन्स बॉर्डर करण्यासाठी तुम्हाला ब्लाऊजचा नेक ड्रॉ करून घ्यावा लागेल याप्रमाणे, किंवा बोट नेक असेल तर याप्रमाणे तुम्हाला शेप ड्रॉ करून घ्यावं लागेल. आणि त्या बाजूला ही बॉर्डर तुम्ही यूज करू शकता, तयार केलेली बॉर्डर. मोती टाक्याची ही बॉर्डर तयार करण्यासाठी याप्रमाणे हा शेप ड्रॉ करून घ्या. या बॉर्डरसाठी आपल्याला लागणार आहेत अँटिक सिक्वेन्स. बघा म्हणजे यामध्ये मी या अँटिक सिक्वेन्स वापरणार आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या सिक्वेन्स तुम्ही वापरू शकता. आणि हा थ्रेड, हा डोरी थ्रेड आहे. या थ्रेडचे 6 पदर घेतलेले आहे, म्हणजे जसा आहे तसाच हा निडलमध्ये ओवून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 3 थ्रेडसुद्धा घेऊ शकतात. मी इथे 6 थ्रेड घेतलेले आहे आणि ही 5 नंबरची निडल घेतलेली आहे. या अँटिक सिक्वेन्सचे होल थोडे मोठे आहे, त्यामुळे मी इथे 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तुम्ही जे सिक्वेन्स घेत असेल तर त्या सिक्वेन्सचे होल पाहून निडल घ्या, म्हणजे त्या सिक्वेन्समधून निडल इझिली पास झाली पाहिजे असे निडल घ्या. तर पहा, या सिक्वेन्समधून हे निडल इझिली पास होते म्हणून मी 5 नंबरची निडल घेतलेली आहे, कारण या सिक्वेन्सचे होल मोठे आहेत. तर तुमच्याकडील सिक्वेन्सचे होल पहा आणि त्याप्रमाणे निडल घ्या. तर पहा, आपण आता ही बॉर्डर करायला सुरुवात करूया. इथून निडल वर काढलेली आहे आणि यामध्ये हे सिक्वेन्स लावणार आहे. आणि आता हा सिक्वेन्स जो लावत आहे आपण तो स्टिच आहे फ्रेंच नॉट स्टिच. तुम्हाला माहिती आहे फ्रेंच नॉट आपला शिकून झालेला आहे, त्यामुळे इथे मी दाखवणार नाही आहे तुम्हाला स्टिच कसा करायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्लासमध्ये पाहू शकता. फ्रेंच नॉटने हे सिक्वेन्स कशी लावायची हा प्रकार क्लास 11मध्ये दाखवलेला आहे. क्लास 11मध्ये डिझाईन आयडियाज दाखवताना हा प्रकार तुम्हाला शिकवलेला आहे, यासाठी तुम्ही तो क्लास पाहू शकता. तर क्लास 26मध्ये फ्रेंच नॉटचे प्रकार शिकवलेले आहे, तुम्ही त्यासाठी सुद्धा तो क्लास पाहू शकतात. तर बघा, याप्रमाणे आपल्याला ही बॉर्डरची एक लाईन तयार करून घ्यायची आहे. या स्टिचचा प्रकार आहे सिक्वेन्स अप्लाइंग विथ फ्रेंच नॉट. हा प्रकार क्लास 11मध्ये शिकवलेला आहे. तुम्हाला हा प्रकार शिकण्यासाठी तुम्ही क्लास 11 पाहू शकता. तसेच फ्रेंच नॉटचे काही प्रकार, इतर प्रकार हे क्लास 26मध्ये शिकवलेले आहे, त्यामध्ये हे प्रकार तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ही सिक्वेन्स लावून घेतलेल्या आहेत. पहा, या पूर्ण कर्व शेपवर या सिक्वेन्स लावून घ्यायचा आहे. ही बॉर्डर तयार करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थ्रेड कलर पण घेऊ शकतात. आवश्यक त्या फॅब्रिकवर जो कलर आवश्यक आहे तो कलर घेऊन तुम्ही ही बॉर्डर तयार करू शकतात. पहा, नुसती अशी सिंगल लाईन पण घेतली या बॉर्डरची तरीसुद्धा ही बॉर्डर खूप सुंदर दिसते. असाही तुम्ही तिचा यूज करू शकतात. हाही एक प्रकार तुमच्याकडे तयार होईल. आणि या सिक्वेन्स ज्याप्रमाणे लावलेल्या आहेत सिंगल सिक्वेन्स, त्याप्रमाणे तुम्ही त्या योग्य अंतर घेऊन लावल्यानंतर त्याचे बुट्टीसुद्धा तयार होते. जसे की स्लीव्जमध्ये आता ट्रेंड आहे अशा प्रकारचे सिक्वेन्स किंवा मोती लावायचे, तर तुम्ही लावू शकतात. आरीवर्कमध्ये ज्याप्रमाणे मोती लावलेले आहेत योग्य डिस्टन्सवर स्लीव्जमध्ये, त्याप्रमाणे तुम्ही इथे हे सिक्वेन्ससुद्धा लावू शकतात आणि सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन किंवा स्लीव्ज डिझाईन तयार करू शकतात. तर पहा, इथे आता ही शेवटची सिक्वेन्स लावून घ्यायची आहे आणि निडल खाली टाकून गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, याप्रमाणे हा शेप तयार झालेला आहे की नाही सुंदर. बघा, पुढील डिझाईनसाठी हा थ्रेड घेणार आहे. बघा, यासाठी याप्रमाणे आणखी एक शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. याच्यात बघा, असाच हा पूर्ण याला पॅरललचा हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. या शेपवर आता आपण मोती स्टिच घेणार आहोत. बघा, याप्रमाणे मोती स्टिच घेतलेला आहे. मोती स्टिच कसा करायचा आहे तर आता आपण शिकलेलंच आहोत, त्यामुळे मी एवढा मोती स्टिच करून घेतलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, हा सुद्धा स्पीडने दाखवत आहे. तुम्हाला मोती स्टिच कसा करायचा आहे पाहायचं असेल तर पुन्हा व्हिडिओ मागे करा आणि पहा. याच क्लासमध्ये आपण हा मोती स्टिच शिकलेलो आहोत. सुरुवातीलाच आपण मोती स्टिच शिकलेलो आहोत. तर पहा, मोती स्टिचसुद्धा याच्या बाजूला किती सुंदर दिसत आहे. तुम्ही अशी ह्या 2 लाईनसुद्धा या 2 लाईनची सुद्धा एक बॉर्डर बनवू शकतात किंवा त्याच्यामध्ये आणखी काही दुसरी डिझाईन ॲड करून सुद्धा बॉर्डर तयार करू शकता. मोती स्टिच हा लाईन फॉर्ममध्ये असल्यामुळे लाईन क्रिएट करण्यासाठी खूप चांगला असा उपयोग या मोती स्टिचचा होतो. फिलिंग स्टिच म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकतात. राऊंड शेप असेल तर राऊंडमध्ये राऊंड करून तुम्ही तो फिलिंग स्टिच म्हणून त्याचा तशा प्रकारे यूज करू शकतात. किंवा स्क्वेअर असेल तर स्क्वेअरमध्ये स्क्वेअर घेऊन तुम्ही ते भरू शकतात. तसेच आउटलाईनसाठी सुद्धा या मोती स्टिचचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतात. या मोती स्टिचची केलेली बॉर्डरही अगदी सुंदर दिसते, तर तुम्ही करून पाहू शकतात.
आणि या बॉर्डरमध्ये तुम्हाला हा जो हाफ सर्कल दिसत आहे त्याचप्रमाणे हाफ सर्कलला हाफ सर्कल जोडून सुद्धा एक प्रकारची बॉर्डर तयार होते। हा सर्कल थोडासा डीप घेतलेला आहे तर त्याची डेप्थ थोडीशी कमी घेऊन सुद्धा तुम्ही खूप सुंदर अशी बॉर्डर तयार करू शकतात। आणि हा स्टिच करण्यासाठी दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहेत। जेवढा दोरा जाड असेल तेवढे ती स्टिच जाड दिसतो, म्हणजे तो मोतीप्रमाणे किंवा एक प्रकारची गाठ दिसते त्याची, त्यामुळे तो छान दिसतो जरासा दोरा जाड असला की। तर हा स्टिच करण्यासाठी तुम्ही हा डोरी थ्रेड किंवा रेशमी थ्रेड तसेच उलन थ्रेड सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे उलन घेऊ शकतात। उलननी सुद्धा हे काम खूप छान प्रकारे करता येते। तर पहा अशा प्रकारे मी परत दुसरी एक लाईन तयार करून घेतलेली आहे त्याच्या बाजूला एक त्याच्या भोवती। तर अशा प्रकारे ही एक आपली सुंदर अशी बॉर्डर तयार झालेली आहे। तर ही बॉर्डर तुम्ही नेकलाईनला वापरू शकतात, तसेच सरळ करून साडीसाठी आणि ब्लाऊजसाठी सुद्धा वापरू शकतात। सरळ करून म्हणजे सरळ अशा लाईन ड्रॉ करून त्याभोवती ह्या 3 लाईन्स तयार करून घ्यायच्या आणि सुंदर अशी ही बॉर्डर तयार होती। तर तुम्हाला ही बॉर्डर कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अशा सुंदर सुंदर डिझाईन आयडियाज आणि नवनवीन स्टिचेस। तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढील क्लास 39 मध्ये। धन्यवाद।